नमस्कार मंडळी. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर आज आपली व्हिडिओ होते, कारण भरपूर काहीतरी असं राहून गेलं. पण आता नवीन व्हिडिओमध्ये सुरुवातच अशी आहे की आपण चाललो आहे गावी. आता म्हणाला हा मुंबईला कसा काय आलो ठाण्याला. तुतारी एक्सप्रेसची गर्दी म्हणजे सकाळी नंबर लावा लागतो. आम्ही काय लावला नाही, डायरेक्ट आलो. आता माझ्या पाठीमागे भरपूर रांग गेले आणि मी 11:15 वाजता इथे पोचलो आहे. तर ट्रेनचा टायमिंग आहे 12:30चा. थोडी अजून गर्दी आहे आम्हाला. अगदी पुढपर्यंत लांब गर्दी आहे. आम्ही बसलो इथे खाली, बॅग वगैरे आहे, कारण ट्रेन येईपर्यंत किती वेळ जाईल सांगता येत नाही. 12:30चा टायमिंग इथला आहे, म्हणजे 1 वाजेल. तर बोललो चला आपण बसून तर घेऊया. तर मित्रांनो, आता उठलो आहे. हे बघा, तुम्हाला गर्दी दाखवतो. गर्दी आता तर ही सुरुवात आहे. हा मेन आपला ठाण्याचा डब्बा आहे. तर ठाण्याच्या डब्याला एवढी गर्दी म्हटल्यावरती आम्हाला बसायला कुठं मिळेल याची काही गॅरंटी नाही आहे. बसायला भेटणं मुश्किल आहे. मध्ये पॅसेजमध्ये बसायला लागेल. हे बघा, ही एवढीच नाही, अगदी पुढपर्यंत गर्दी आहे. मोस्टली रांग इथपर्यंतच असेल, पण बाकी सगळे बिना नंबरचे. इथे पहिला बॉक्स असायचा, ज्याच्यामध्ये लिस्ट टाकायचो, पण आता तो बॉक्स पण तिथे नाही. आता हजीर तो वजीर लाईन लागेल तसा इथून स्टार्ट होतो नंबर आपला. कोकण कन्या त्या साईडला लागते, पण ती येऊन गेली असेल शक्यतो, माहिती नाही आहे. मगाशी इंडिकेटरवरती अनाऊन्समेंट झाली, पण आता मोस्टली आपल्याला माहिती नाही आहे. आपण मगाशी तिकडे बसलो होतो. आता गर्दी इथे काही नाही आहे, पण त्यापेक्षा तिकडून जी आपली गर्दी सुरू होते, स्टार्टिंगची रांग, ती अगदी शेवटपर्यंत. चला बघूया शेवटपर्यंत कुठपर्यंत रांग आहे ती. म्हणजे आपली आज उभं राहायचं, जाऊन गावी जाईपर्यंत आपली अशी उभी यात्रा फिक्स. हे बघा, म्हणजे इथे अगदी 7 वाजल्यापासून ही आपली रांग कायम इथे झालेली आहे. हे बघा बघा बघा. आता नंबर लावणारा एक आणि येणारे 4 ते 5 माणसं. असं करता करता एका नंबरच्या जागी 5 मेंबर, म्हणजे अगदी या डब्याची कॅपॅसिटीच्या पलीकडे. अगदी मध्ये बिंदास बसून. आता काय गावी जायचं म्हटल्यावरती कारणं नसतात, जिथं भेटेल तिथं बसायचं आपलं काय. आता मी बॅग ठेवली इथे, अजून पाठीमागे शेवट एंडपर्यंत रांग तिकडे लास्टपर्यंत आहे. आता मी जात नाही आहे, कारण नको, जाऊनच येतो. पुढे 2 जनरल आणि पाठीमागे 2, म्हणजे आपली ट्रेन अशी जाणार. तिकडे 2 जनरल डबे आहेत आणि इकडे खेडच्या इकडे 2 जनरल डबे आहेत. आता ही आपली रांग इथेच शेवटला संपते. बाकी तिकडे सगळे रिझर्वेशन बुकिंगवाले आहेत. चला, आपला भटकंतीचा प्रवास इथेच थांबूया आणि आपण थोडा वेळ जरा बसूया. बघूया कोण ओळखीचा निघतं आहे का, म्हणजे मध्ये जाण्याची शक्यता भेटणार नाहीच आहे, पण थोडा वेळ तेवढा ट्रेन येईपर्यंत टाईमपास. तर मित्रांनो, हा आपला खूप दिवसानंतरचा प्रवास आहे, कारण याआधी आपल्या कोणत्याच व्हिडिओमध्ये तुतारी एक्सप्रेसचा प्रवास नाही आहे. आज आपण त्याचा अनुभव घेणार आहोत, अगदी डब्यामध्ये चढण्यापासून ते खेडला उतरण्यापर्यंत. आता जेव्हा ट्रेनमध्ये चढू त्यानंतरची सिच्युएशन काय असेल ते आपल्याला आता नंतर कळेलच. पण आजचा ब्लॉग कसा असेल ते अनुभवण्यासाठी आपल्याला
प्रवास कंटिन्यू करायचा आहे. त्याच्यामध्ये पण आता दिवसभर आपल्याला आराम नाही आहे, पण व्हिडिओ आपले होणार आहेच. त्याच्यामध्येच पण आपल्याला मधल्या याच्यामध्ये आराम करू. उन्हामध्ये जाग आल्यानंतर आपली व्हिडिओ सुरू राहील. हा लांची मुगला आहे, तो पण ट्रेनमध्ये आहेच. सगळे आता आपल्या ट्रेनला आहे का दुसऱ्या ट्रेनला आहे ते माहिती नाही, पण त्याचं काय नाही काहीतरी चालू होतं. आता थोडा वेळ आपली बडबड कमी करूया आणि थोडा व्हिडिओला स्टॉप देऊया. भेटूया ट्रेन आल्यावर. तर मित्रांनो, गर्दीच्या नादामध्ये चढायच्या नादामध्ये व्हिडिओ राहून गेली. फुल मजबूत गर्दी आहे इकडे. म्हणजे 4 तास मी 5व्या सीटवरती बसलोय. बसले विचारे आम्ही जाईल आमच्या अवस्था काय असणार याची नो गॅरंटी, पण बसाय भेटलंय हे महत्वाचं आहे. तर मित्रांनो, फायनली खेडला पोचलेलो आहोत आणि रिमझिम पाऊस पडतोय. पावसाचा काही भरोसा नाही, कधी काय होईल कधी सांगू शकत नाही. थोड्या वेळात ट्रेन निघेल. तर ही संपूर्ण गर्दी तर मित्रांनो, फायनली खेड आलेलं आहे. आता आपली बाईक तिकडे ठेवलेली आहे, ती जाऊन घ्यायची आणि तिथून तसंच घरी. आता जाईपर्यंत पुन्हा रिटर्न पाऊस भेटला नाही म्हणजे झालं. थांबा, आपलं खेळ बघूया. तर मित्रांनो, चला भरण्याचं आता निघूया आपण डायरेक्ट थेट घरी. पाऊस पण थांबला आहे आणि आपल्या महाराजांच्या स्मारकाशी आपण उभं राहून आता निघतोय. फायनली मित्रांनो, घरी पोचलो आहे. धुकं एवढं भयानक पडलं होतं, फार गारटलो. आता आतमध्ये घरी शिरलो, फ्रेश झालो. बोलो आपली व्हिडिओ राहिली, पहिली व्हिडिओ करून घेऊया. आता आतमध्ये मंडळी झोपलेत, त्यामुळे हळू आवाजात रूममध्ये येऊन आपली व्हिडिओ चालू केलेली आहे. चला आता थोडा वेळ आराम करूया आणि थोड्या वेळात पुन्हा भेटूया. नो काय करताय? तर मंडळी, चला आता निघायची तयारी सगळी झालेली आहे. नाश्ता पाणी झालेला आहे. सकाळी माणसं झोपेत होती, आता निघायचं आहे. नानू नानू टाटा टाटा कर, बाय कर. टाटा. काय कोणती स्टाईल आहे? नाचून दाखव.
हा तुमक हो 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 चला धिंगे तिकट बाला डान्स पिक्चरची तयारी सावकाश. चला मंडळी आता दुसऱ्या दौऱ्यावरती निघूया. अनो टाटा टाटा टाटा. रागवला टाटा. अनुपमा स्टुडिओ आणि आपल्या इकडे डेटा कॉपी. आमचे सुदेश शेठ बसलेत त्यांच्या कामात. साहेबांचा आपला स्टुडिओ आहे आणि व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आलेत आपल्या. त्यांचं खास मनपूर्वक आभार. आणि ज्यांना आम्ही सकाळी आणायला गेलो होतो तसे ते आमचे दीपराज नाचरे झोपेतनं उठून घेऊन आलो आहे आणि आपली गाडी बाहेर उभी आहे. इकडे डेटा कॉपी चालू आहे. आता थोड्या वेळानंतर बघू, अजून काय प्लॅन नाही आहे पण सांगू. तत्पूर्वी गंमत अशी की सकाळी पावसाचं वातावरण म्हणजे रिमझिम पडत होता. आता बाहेर ऊन पडलं आहे पण याचा भरोसा नाही, कधी पण काही होऊ शकतं. बोललो आलो आहे तर आपली कामं निपटून जायचं आहे. समीरदाला डेटा द्यायचा आहे, तो येऊन कधी घेऊन जाईल तो जाईल, पण आपलं काम आहे ते आपण करूया ज्याच्यासाठी आपण खास आलो आहे. आणि खरी गंमत म्हटलं तर आज योगायोग असा की शेठ पण आधीच गावी आले होते. ते जाणार होते सकाळी. त्यांना बोललो थांबा आपण एकत्रच जाऊया. रात्री तुतारी एक्सप्रेसने आपण प्रवास केला. सकाळी आलो तिथून बहिणीकडून मग सकाळी रिटर्न दिब्राजकडे गेलो होतो पण झोपला होता तो. उठवली फटाफट तयारी करून आम्ही निघालो. निघतानाची व्हिडिओ केली नाही कारण पाऊस चालू होता रिमझिम. चलो चटकन निघूया. अर्ध्या वाट्यात आलो म्हणजे दापोलीत पोचल्यानंतर व्हिडिओ सुरू केली तर कंपनीचा फोन आला. मग खोपडी सणकली, तोंडातनं शिव्या आल्या. व्हिडिओ आपली ती डिलीट, नवीन व्हिडिओ चालू. सुदेश शेठ कधी व्हिडिओमध्ये आले नव्हते, त्यानिमित्ताने बोललो चला त्यांना देखील आपण व्हिडिओमध्ये घेऊया म्हणजे बघतील तरी ते. आतापर्यंत त्याच्या व्हिडिओ त्यांनी बघितल्या की नाही ते माहिती नाही. लिंक पोचायची आपल्या, वेळ भेटेल तसा. भेटूया 2 मिनटं. तर मित्रांनो फायनली घरी पोचलेलो आहे आणि बाबा बाहेर बसलेत. आणि बोलल्याप्रमाणे पावसाचा भरोसा नाही, तसा पाऊस पण सुरू झाला. थोडंसं भिजवलं. आपली गाडी तिकडे वरती लावलेली आहे. आता थोड्या वेळात आपल्याला पुन्हा रिटर्न निघायचं आहे आपल्या परतीचा प्रवास. तर आपले कोकणी युवराज काय अजून आले नाहीत, केस कापाय गेलेत. आता ते आल्यानंतर आपण त्यांच्याशी पण गप्पा मारूच. काकी इकडे गाणी सुरू आहे. भिजलाच नाही ना? चला भेटूया थोड्या वेळात. तर मित्रांनो फायनली खेडला पोचलेलो आहोत. पाऊस अगदी खेडला येईपर्यंत भेटला आहे पण आता ऊन आहे प्लस पाऊस फिक्स. गर्दी भरपूर आहे. बसण्याचे चान्सेस म्हणजे आपल्याला रिझर्वेशन डब्यामध्ये जायचं आहे त्यामुळे नो प्रॉब्लेम. चला बाबा. दीपू आणि त्याचा मित्र तो आधीच आला आहे, बिचारा भिजला. आम्ही पण भिजलो. इथे आल्यानंतर शर्ट चेंज केला आहे. आता थोड्या वेळामध्ये ट्रेन येईल. अनाऊन्समेंट तर झाले. काय बोलतोय मध्ये रात्रीच कुठे चाललं आहे मुंबईला, मित्र भेटले. चला ट्रेन देखील आलेली आहे. चला पहिलं आपल्याला
डोर भरपूर आहे, डोरला दुकान म्हणजे मध्ये बसण्यासारखं काही नाही. आम्हाला डोरची सवय आहे त्यामुळे मग डोरमध्ये थांबतो. तर चला डायरेक्ट आता भेटूया दिव्याला. तर मंडळी आम्ही कधीच घरी आलो, ट्रेनमधून उतरल्यानंतर व्हिडिओ केली नाही म्हणजे जरा धावपळ झाली, करायची होती पण खूप दिवसाचा असं गॅप झाल्यामुळे विसरायला होतं. पण असो बोललो आता आपल्या अजून व्हिडिओची एंड झाली नव्हती, बोललो आता पहिलं एंड करूया आणि पुन्हा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मजेत.